इचलकरंजी महापौर पदाची निवड 9 फेब्रुवारीला होणार आहे। पहिल्या महापौर पदाचा मान मिळावा यासाठी इच्छुकांनी जोरदार फिल्डिंग लावली आहे। सध्या इचलकरंजी महापौर पदासाठी नितेश पवार यांचं नाव आघाडीवर असून उदय धातुंडे, ध्रुवती दळवाई, सुशांत कलागते यांची नावही चर्चेत आहेत। दरम्यान महापौर पदाचं नाव निश्चित करण्यासाठी नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थितीत 4 फेब्रुवारीला कोल्हापुरात बैठक होणार असल्याचं समजतंय। त्यामुळे या बैठकीकडे आता इचलकरंजी वासियांचं लक्ष लागलंय। इचलकरंजी महापालिकेच्या निवडणुकीत महायुतीनं 47 जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळवलं। त्यापैकी 43 जागा भाजपच्या असल्यानं पहिला महापौर भाजपचाच होणार हे निश्चित आहे। सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असल्यानं महापौर निवडीची चर्चा थंडावली होती। पण इचलकरंजी महापौर उपमहापौर पदासाठी 6 फेब्रुवारीपर्यंत अर्ज दाखल करावे लागणार आहेत। त्यामुळे इचलकरंजीतील राजकीय हालचाली आता गतिमान झाल्यात। इचलकरंजीच्या महापौर पदासाठी सध्या तरी नितेश पवार यांच्यासह उदय धातुंडे, ध्रुवती दळवाई, सुशांत कलागते यांची नावं चर्चेत आहेत। पण नाव निश्चितीसाठी नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थितीत 4 फेब्रुवारीला कोल्हापुरात बैठक होणार आहे। त्याला भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हळवणकर, आमदार राहुल आवाडे, माजी मंत्री प्रकाश आवाडे, पक्ष निरीक्षक मकरंद देशपांडे यांची उपस्थिती असेल। त्या बैठकीत इचलकरंजी महापौर पदाचं नाव ठरणार असल्यानं त्याकडे सर्वांचं लक्ष लागले। दरम्यान पवार यांना संधी देऊन सर्वसामान्य कुटुंबातील कार्यकर्त्याला पहिल्यांदाच नगरसेवक आणि महापौर पद देण्याचा संदेश दिला जाईल अशी चर्चा इचलकरंजीमध्ये सुरू झाली आहे।